नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सर्व पितरी अमावस्या या दिवसाची अद्भुत पौराणिक कथा। या दिवशी आपल्या पूर्वजांना स्मरून अन्न व जल अर्पण केल्याने पितृ संतुष्ट होतात आणि वंशजांवर कृपा दृष्टी ठेवतात। चला तर मग जाणून घेऊया या पवित्र दिवसामागची कथा। आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत। पौराणिक कथेनुसार देवाचे पूर्वज म्हणजेच अग्निवाद आणि त्यांची एक मानस कन्या होती अच्छोदा। ही कन्या काश्मीरमधील एका लहानशा नदीच्या रूपात वसली होती। अच्छोदाने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली। तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन पितृगण अग्निश्वत आणि बहिष्पात आणि तेजस्वी अमावस्यू तिच्या समोर प्रकट झाले। तो दिवस होता भाद्रपद अमावस्येचा। पितृ म्हणाले, हे कन्या, तुझ्या तपश्चर्येने आम्ही प्रसन्न आहोत, माग काय वर हवा। पण आच्छादेने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सतत तेजस्वी अमावस्येकडेच पाहिले। शेवटी आग्रह मान्य करून तिने म्हटले, मला वरदान द्यायचे असेल तर मला तत्क्षण तुमच्या सोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे। हे ऐकून पितृगण रागवले आणि त्यांनी तिला शाप दिला, तू पितृलोकातून खाली पृथ्वीवर जन्म घेऊन मत्स्यकन्या होशील। अचानक झालेल्या या शापामुळे अच्छोदा रडू लागली आणि पितरांच्या चरणी पडली। पितरांना दया आली आणि त्यांनी सांगितले, तुला शापामुळे पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल, पण पुढे महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील। तुझ्या गर्भातून भगवान वेदव्यास यांचा जन्म होईल। त्यानंतर इतर दिव्य वंशांमध्ये जन्म घेऊन अखेर तू पुन्हा पितृलोकात परत येशील। पूर्वजांनी पुढे अमावस्येच्या ब्रह्मचर्याचे कौतुक केले आणि आशीर्वाद दिला। हा दिवस म्हणजेच भाद्रपद अमावस्या पुढे सर्व पितरी अमावस्या म्हणून ओळखला जाईल। ज्यांना त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध ठरलेल्या दिवशी करता येत नाही, ते या दिवशी श्राद्ध तर्पण करून पितरांना संतुष्ट करतात आणि गेल्या 14 दिवसांचे पुण्य मिळवू शकतात। तेव्हापासून हा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि सर्व पितरी श्राद्ध म्हणून साजरा केला जातो। नंतरच्या जन्मातच तीच अच्छोदा महर्षी परशुरामांची पत्नी झाली आणि व्यास मुनींची माता सत्यवती बनली। नंतर ती महासागरेचा अंश शंतनूची पत्नी बनली आणि 2 पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला। यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध मानलं जातं। तर मित्रांनो, यालाच आपण सर्व पितरी अमावस्या म्हणतो। सर्व पितरी अमावस्या हा फक्त श्राद्धाचा दिवस नसून आपल्या पूर्वजांशी नातं दृढ करण्याचा दिवस आहे। पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांच्या आशीर्वादाने वंशजांचे जीवन मंगलमय होते। मित्रांनो, तुम्ही ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या भागात भेटूया एका नवीन पौराणिक कथेसोबत। धन्यवाद।